देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं महत्वाकांक्षी असलेली डीबीटी योजना त्याचं महाराष्ट्र सरकार पालन करत नाहीत। आणि मग हे नुसते मोदी 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 मोदी। आता मी सुद्धा डीबीटीच्या योजनेसाठी मोदी 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 असं आयुक्तांना आवाहन करतो की मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे भ्रष्टाचार रोखण्याचं ते पाळा। उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळा आणि त्याच्याबद्दलचा अनागोंदी कारभार हे नेहमीच दरवर्षी विवादित राहिलेला प्रश्न आहे। यावर्षी देखील शैक्षणिक वर्ष सुरू झालंय, 2 महिने उलटून गेलेले आहेत, तरी देखील अद्यापही विद्यार्थ्यांना रेनकोट मिळालेत, न वह्या मिळाल्यात, न पुस्तकं मिळालेत। कायद्याने वागा लोकचळवळीने या संदर्भात शिक्षण विभागाला आणि आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। नेमका काय खुलासा त्यांना मिळतोय? तुम्ही पत्र दिलंय, नेमकी अडचण काय उल्हासनगरच्या शाळांच्या? उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातल्या ज्या शाळा आहेत, मनपाच्या शाळा आहेत, तर इथे जे विद्यार्थी शिकतायत या विद्यार्थ्यांना रेनकोट, गणवेश, वह्या अशा प्रकारची शालेय सामग्री ही महानगरपालिका देत असते। शिक्षण यांच्या प्राधान्यावर नाहीये। आता सुद्धा 15 जूनला शाळा सुरू झालेल्या आहेत, जुलै महिना संपला, 30 जुलै आहे, आता ऑगस्ट सुरू होईल पुढच्या उद्यापासून। परंतु 2 महिने उलटून गेले, मुलांना रेनकोट नाही। पावसाळा संपल्यानंतर हे रेनकोट देणार त्यांनी, त्याच्यानंतर त्यांना गणवेश वगैरे देणार, त्याच्यानंतर अर्ध सेमेस्टर संपल्यानंतर त्यांना वह्या देणार। तर ही यांची प्रवृत्ती आहे मुळामध्ये। दरवर्षी तुम्ही आग्रह धरता की हा थेट हस्तांतरण लाभ मिळायला पाहिजे विद्यार्थ्यांना, पण ते होत नाहीये। निविदा प्रक्रिया का मनमानीने राबवल्या जातात? नाही, इथे काय झालेलं आहे माहितीये का की थेट भ्रष्टाचार हस्तांतरण अशी योजना या महानगरपालिकेमध्ये लागू आहे। हा बघायला गेलं मला कधी कधी असं वाटतं नरेंद्र मोदी ह्या प्रधानमंत्र्यांचे भक्त भारतभर आहेत आणि ते आमचे मोदी खूप करत असतात। पण डीबीटी योजना ही नरेंद्र मोदींची एक महत्वाकांक्षी योजना आहे। ते त्याच्यावर बोलत असतात की भ्रष्टाचार रोखण्यासाठी डीबीटीचा वापर केला पाहिजे। पण नरेंद्र मोदींच्या पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या सत्ता असलेल्या कुठल्याही ठिकाणी हे लोक डीबीटी वापरत नाहीत। आता ह्या सुद्धा ह्यांनी ह्यांनी डीबीटीचा वापर केला पाहिजे। 2016चा नियोजन विभागाचा स्पष्ट GR आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जो काही खर्च आहे तो तिथे टाकला पाहिजे आणि विद्यार्थी पालकांना त्यांच्या पसंतीची वस्तू त्यांना जशी परवडेल तशी त्यांना रंग वगैरे सगळं असं त्यांना त्यांच्या पसंतीचा घेता आला पाहिजे। आणि मग हा निविदा प्रक्रियेतला जो भ्रष्टाचार आहे त्याला सुद्धा कुठेतरी एक त्याला खीळ बसते। हा प्रयत्न असतो की मोदी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं महत्वाकांक्षी असलेली डीबीटी योजना त्याचं महाराष्ट्र सरकार पालन करत नाहीत। आणि मग हे नुसते मोदी 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 मोदी। आता मी सुद्धा डीबीटीच्या योजनेसाठी मोदी 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 असं आयुक्तांना आवाहन करतो की मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे भ्रष्टाचार रोखण्याचं ते पाळा। डीबीटी योजना कशासाठी असते तर लोकांना जी वस्तू त्यांना घ्यायची असते ती त्यांना त्यांच्या शहरातल्या दुकानातून त्यांच्या पसंतीच्या कंपनीची त्यांच्या पसंतीच्या रंगरंगोटीची अशी वस्तू त्यांना घेता आली पाहिजे। याच्यामध्ये नियोजन विभागाने हे पण सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवरती दुकानांमधून जर लोकांनी खरेदी केली तर स्थानिक उद्योगाला सुद्धा चालना मिळू शकेल। उल्हासनगरच्या गोरगरिबांच्या मुलांना त्यांच्या हक्काचं जे शालेय साहित्य आहे ते मिळेल। मी आता काय केलेलं आहे की आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, नियोजन विभागाचा GRचा संदर्भ दिलेला आहे, त्यांना आवाहन केलंय की त्या GRचं पालन झालं पाहिजे म्हणून। परंतु हे सगळं करत असताना मला आधीचे अनुभव असे आहेत ह्या आयुक्त मॅडमचे, मनीषा आव्हाडेंचे, ते कुठल्याही शासन निर्णयांचं GRचं पालन करत नाहीत, धाब्यावर बसवतात। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये पण त्यांनी तेच सगळी मनमानी केली। आणि ह्या सुद्धा ह्याच्यामध्ये ह्यांच्यासाठी काय आहे, हे जे शालेय सामग्री आपण ज्याला म्हणतो हा यांच्या भ्रष्टाचाराचा धंद्याचा माल आहे। यांच्यासाठी हे शिक्षण म्हणजे खरेदी विक्री आहे, फक्त बिझनेस आहे त्यांच्यासाठी हा सगळा खरेदी विक्री। तर त्यांना पैसे कमवायचे असतात म्हणून हे निविदांचे सगळे फार्स करतात। त्यामुळे हे मी पत्र दिलेलं आहे, आयुक्त मॅडम ह्या GRचं पालन करतील आणि त्या निविदा प्रक्रिया रद्द करून डीबीटीची योजना राबवतील अशी मला आशा तरी वाटत नाही। पुन्हा सांगतो, थोडीफार कुठे मनाच्या कोपऱ्यामध्ये जर लाज शरम उरली असेल तर त्या पत्राची गंभीर दखल घेतील आणि ती डीबीटी योजना राबवतील आणि पुढच्या आठवड्यात ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन पालकांना ते पैसे मिळतील, विद्यार्थी पालकांना त्यांना आपलं सामान घेता येईल। एकीकडे देशभरामध्ये विद्यार्थी आंदोलनाने परिवर्तन घडवून दाखवलेलं असताना उल्हासनगरमध्ये गेली अनेक वर्षांपासून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा अशा पद्धतीनं उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळेमधून शोषण होत असेल तर निश्चितच यासाठी IAS दर्जाच्या आयुक्त ज्यांच्याकडे आशेने उल्हासनगर पाहतं
थेट हस्तांतरण लाभाची प्रक्रिया राबवतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष आता लागलेलं आहे.